तर बघा मैत्रिणींनो, एवढा चांगला पीस कस्टमरनी अस्तरसाठी दिलाय. हे बघा, एकदम टिकटॉकचा एकदम भारी मधला पीस आहे हा. माझा जीव तर एकदम खालीवर होतोय, कारण की एकदम असा भारी पीस आहे ना. तर आपण याला अस्तर पण टाकू शकलो असतो, पण कस्टमरनी हा पीस ह्या ब्लाऊजसाठी दिलाय. त्यांनी ह्या ब्लाऊजला हे अस्तर टाकायला दिलेलं आहे. तरी मी म्हटलं होतं ताई खूप छान पीस आहे. त्या बोलल्या नाही ब्लाऊज जास्त दिवस टिकन, मला हेच ब्लाऊज जो आहे अस्तर जे आहे ते अस्तर म्हणून ब्लाऊजला टाकून द्या म्हणून. तर मग म्हटलं चला चालन, आता काही कटिंग करावंच लागेल. तिथे घेतलं मार्किंग करून फ्रंट पार्टचं पेपर कटिंग केलेलं होतं आणि मग हा बॅक पार्ट घेतला कटिंग करून. आता घेतलं ह्याचं कटिंग करून. 34 साईजचं ब्लाऊज आहे, पटकन कटिंग करून घेतली सगळी मापं बसवून. हे बघा, बंद बाजूनी बॅक पार्ट टाकला, बाकी सगळी मापं बसवली. आता प्रिन्स कट ब्लाऊज शिवायला पण मज्जा यायला लागली, कारण की मी घेतली आता शिलाई वाढवून. कटोरी ब्लाऊजची वेगळी आणि प्रिन्स कट ब्लाऊजची वेगळी, त्याच्यामुळं आता ब्लाऊज शिवायला सुद्धा मज्जा येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सगळ्याजणी प्रिन्सेस कट ब्लाऊजच सर्वात जास्त शिवतायत, त्याच्यामुळं ब्लाऊज शिवायला सुद्धा आता छान वाटत आहे. सगळ्यात तर आधी मला ह्या ब्लाऊजची फिटिंग करून घेते. या ब्लाऊजची फिटिंग राहिलेली आहे. तर फायनली पाहू शकतात ना, खूप सुंदर ब्लाऊज डिझाईन झाली आहे बोटनेकमध्ये, एकदम मस्त. आणि याची फिटिंग राहिली आहे, डिझाईन बनवली मी आणि फिटिंग तशीच राहिली. आणि घेतलेलं आहे ब्लाऊज स्टिच करून. त्याच्यानंतर हे ब्लाऊज शिवायचे आहेत जे कटिंग करून घेतलेले आहेत. तर मग चला, ब्लाऊज स्टिच झाले की तुमच्याबरोबर शेअर करते. मशनीवर बसलं की सगळ्यात पहिलं हा धागा टाकावा लागतो. करा कसा काय निष्ठतो काय माहिती, कायम बसलं की लगेचच धागा हा निसटल्याच जातो. किती पण आपण व्यवस्थित ठेवलेला असला, म्हणजे किती पण व्यवस्थित ते सुईतून काढलेला असला आणि साईडला करून ठेवलेला असला, तरी पण तो धागा निसटल्याशिवाय काही राहत नाही. आणि पहिला तो धागा आपल्याला टाकावाच लागतो. लाईट असल्यामुळं व्यवस्थित दिसतं पण. बघा, घातला मी आता याच्यामध्ये. बघा, निघाला. मला वाटलं त्याच्यामधून काही हे झालं की काय. मस्त अशी आता फिटिंग करून घेते पटकन दिशी. या चिमण्यांनी तर एवढ्या येड्यात काढले की घरातच घर बांधायला सुरुवात केली आहे. बघा, इतकं येड्यात काढले त्यांनी सगळं. इथं काय करतात, आणून टाकतात इथं बाहेरून गवत वगैरे. बघू शकता, बोटने ब्लाऊजची डिझाईन शिवलेली एकच नंबर. पब बाही स्लीव्ज आहे आणि हे बघा एकच नंबर प्रिन्स कट आहे, बोटनेक आहे, बॅक डिझाईन आहे. निर्मला फॅशन मराठी चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ, बघायचे असेल तर नक्कीच जाऊन बघा. त्याचबरोबर हा पण एक आहे जो आहे पोटली बटन, तो पण बोटनेक, याचा पण व्हिडिओ पडणार आहे. अजून पडलेला नाही आहे. एखाद्या वेळेस माझा हा व्हिडिओ पडायच्या आत हा व्हिडिओ पण पडला जाऊ शकतो. तर चला, दुसरा ब्लाऊज शिवण्यासाठी बघू शकता पसारा. तर मग चला, हे ब्लाऊज सगळ्यात पहिलं स्टिच करून ठेवणार, कारण कस्टमरने मागितलं. उद्या आहे वटसावित्री, वटसावित्रीचा आपल्याला द्यायचं आहे. वटसावित्री पौर्णिमा उद्या द्यायचे आहेत ब्लाऊज. याच्यापैकी मी फक्त हा एक देणार आहे, एवढे शक्यच नाही आहे. अजून दुसरे पण ब्लाऊज आपल्याला करायचे आहेत. त्याचबरोबर फॉल लावायचे आहेत साड्यांना. त्याच पद्धतीने ह्या पण साडीला फॉल आहे, याच्यामध्ये पण फॉल आहे. याच्यापैकी पण मी एकच साडी फॉल करून देणार आहे. त्याचबरोबर इथं पण आहेत जे फॉल लावायचे आहेत. या पिकोच्या आहेत, हिला फॉल लावायचा आहे. बऱ्याच साड्या आहेत ज्या आपल्याला फॉल करून द्यायच्या आहेत. तर सगळ्यात पहिलं ब्लाऊज शिवून घेऊ आपण. हे ब्लाऊज शिवण्यासाठी एकदम मॅचिंग दोरा भेटलेला आहे आपल्याला, एकदम निळा, सॉरी एकदम मॅचिंग कलर नाही आहे हा निळा आहे दोरा आणि हा जांभळा कलरही वाटतं, पण मॅच होतोय. आता व्हिडिओमध्ये तसं दिसतंय. याच्यात कलर जो आहे ना दोऱ्यामध्ये, थोडासा असा वेगळा चमक पण आहे याला, बघा आहे ना. जांभळा पण आहे, निळा पण आहे, म्हणजे दोन्ही पण कलर आहे. पण ह्याला सूट होऊन जातो, धागा टाकला की कळत नाही. आता मोबाईलमध्ये थोडा डिफरंट वाटू राहिला. तर बाईनी सांगितला होता मटका गळा, म्हणून घेतला मटका गळा. आता बघू कसा दिसतो आहे मटका गळा म्हणून. झाला एकदाचा मटका गळा, तर डायरेक्टली ब्लाऊजवरच मी घेतला. कॅनव्हास वगैरे काही नाही वापरला. तरी पण पाहू शकता ना तुम्ही, या पिसावरती पीस शिवणं खूपच कठीण. एकदम सिल्क आहे पाहू शकता. तरी पण घालणाऱ्याला काही नाही वाटत, पण जे शिवतं ना त्याला माहीत असतं काय आहे. बघा,
तर कशा पद्धतीने आता जर म्हटलं ना याची शिलाई जास्त द्या थोडीशी, ते उरातून म्हणते ना आपल्याला की तुम्हाला अस्तर दिलेलं आहे, उलट तुम्ही शिलाई अजून कमी करा. अशा पद्धतीने कस्टमर पण असतात. पण कस्टमर हे काय असतात, भगवान का रूप होत आहे. चला आता बॅक पार्ट झालेला आहे आपला. झाला बाई एकदाचा ब्लाऊज, पाहून घ्या बघा. तर आता एकदम व्यवस्थित आता मी टाकलेला नाही आहे, नाहीतर खूप छान हा ब्लाऊज तयार झालेला आहे. मटका गळा आहे याचा, लेस टाकून घेतली बघा. ही कालच आणली मी 10 रुपये मीटरनी आणि टाकली. खूप छान ब्लाऊज तयार झालेला आहे. आता पफ बघू शकता, कटिंगमध्ये खूप सुंदर आलेला आहे. 34 साईजमध्ये ब्लाऊजच खूप छान तयार झालेला आहे. एका हाताने मोबाईल आणि एका हाताने दाखवायचं म्हटलं का लय अवघड गंमत असते. एकतर हाताखाली कोणी नाही की कोणी मोबाईल धरल, तर मग काय स्टँड पण खराब होऊन गेलेला आहे. बघा किती सुंदर आपला पफ तयार आहे 34 साईजचं. तर चला हा ब्लाऊज झाला, आता लगेच दुसरा पण झाला. तर पाहून घ्या, जो ब्लाऊज मी दाखवला हा पण आपला स्टिच होऊन गेला. कारण की हा ब्लाऊज पण द्यायचा आहे वडसावित्रीला. तर हिला लेसने टाकली बरं का, तर कस्टमरनी तसं काही सांगितलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळं मी टाकलेली नाही. बघा याचा पण पफ खूप सुंदर आलेला आहे. तर याचा पण 34 साईजचंच पॅटर्न आहे. एकच पॅटर्न दोघींना पण वापरलेलं होतं मी. चला, तर आपल्या इथं दोन्ही ब्लाऊज तयार आहेत. हे ब्लाऊज मी त्यांना नंतरून देणार आहे. आता मी इकडे लगेच बसलेली आहे फॉलसाठी. मशीन काढली, मशीन एकदम पुसून पण घेतलेली होती अगोदरच आणि मस्त अशी छान अशी साफसफाई केली तिची. आणि आता तर ह्या साडीला फॉल लावते. तर इथं थोडंसं आहे ना फॉल अगोदर तिकडं प्लेन होता बरं का, पण आता इथं आहे ना एवढ्या जागेमध्ये शेवट इथं थोडी घडी आली. तर कुणी फॉल पण धुवून घेतं, तर मी कधीच धुवत नाही, पण धुतला तर चांगलाच आहे, काही अडचण नाही. आणि अजून एक साडी आहे खाली, तिला पण फॉल लावून घेतलेला आहे. तर दोन आपल्याला आत्ताच्या आत्ता 5 वाजेपर्यंत कंप्लीट 4 साड्या तरी झाल्या पाहिजेत, कारण 4 ब्लाऊज आणि 4 साड्या ह्या कंप्लीट करून द्यायच्याच आज. तर मग चला मी पटकन साड्या फॉल लावते आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते. फायनली दिला बॉडीमध्ये ब्लाऊज टाकून, कसा वाटतोय. तर मला वाटते आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. आता नेक्स्ट जे पण ब्लाऊज शिवते त्याचे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि बघा तुम्ही किती सुंदर दिसतोय ब्लाऊज. तर श्री स्वामी समर्थ.